कुणाला देऊ? तुम्हाला तुमचा प्रश्न सुटला पाहिजे की तुमचं मत कुणाला गेलं पाहिजे आणि का गेलं पाहिजे. त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आपण सगळेजण आता बोलणार आहोत आणि त्या गोष्टीला समजून घेऊ. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, 15-20 मिनिटं आहेत. त्या 15-20 मिनिटांमध्ये गोष्टी समजून घेऊयात. मित्रांनो, मी जिथून येतो तो बिहारची गल्ली आहे. ही जशी मराठा गल्ली तशी आमची बिहारची गल्ली. त्या बिहारच्या गल्लीमध्ये ज्यावेळेस आम्ही बाहेर पडतो त्यावेळेस एवढंच आमच्या डोक्यात असतं की बाहेर पडल्यानंतर सुरक्षित घरात यायचं आहे. का? कारण की आजूबाजूला उघडपणे सांगतो, आमच्या भागात आजूबाजूला मोठ्या मोठ्या संख्येने मुसलमान राहतात. जाहीरशी गोष्ट आहे की जर त्या गल्लीतनं माझ्यासारखा मुलगा गेला तर तो सुरक्षित येईल का नाही याची शाश्वती नसते. तरी सुद्धा आम्ही सुरक्षित पद्धतीने माघारी माझ्या घरी पोहोचतो. याच्या पाठीमागं कारण आहे. कारण हे आहे की जर तुमच्या शरीरावरती एकही वार झाला तर त्या वारचा बदला घेण्यासाठी आम्ही आमचा माणूस बसवलेला आहे. कोणताही नेता ज्यावेळेस आपण बसवत असतो तो नेता म्हणून त्याच्याकडे बघत जाऊ नका. तो आपला सेवक म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. तुमच्या एका वोटची किंमत अशी असते की तुमच्या एका वोटमुळे राष्ट्र पूर्णपणे बदलू शकतं. काय अडचण याची? बिना माईकचा आवाज येईल का तुमच्याकडे? असंच बोलू? ठीक आहे. लक्षात घ्या साथी मित्रांनो, मी एकदमच जोशामध्ये बोलणार नाहीये. तुमच्याशी नॉर्मल कॉन्व्हर्सेशन करतो आहे, व्यवस्थितपणे सांगतो आहे. काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालला होतो. मागच्या वर्षी ज्यावेळेस मी बेळगावमध्ये आलो होतो, 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता. बरेच जण त्याच्यामध्ये होते. 15 ऑगस्टचा कार्यक्रम झाला आणि मी सरळ गेलो सिल्लीगुडीमध्ये. सिल्लीगुडी आपल्या पश्चिम बंगालचा एक भाग आहे जिथून दार्जिलिंग पुढे सुरू होतो. त्यावेळेस तिथं पंचायत समितीचे इलेक्शन्स होते आणि त्या पंचायत समितीच्या इलेक्शन्स मध्ये मी अशाच पद्धतीने लोकांच्या सभा घेत होतो. मला थोडीफार बंगाली जमते किंवा मला काही 7-8 भाषा ज्या आहेत तिकडच्या मैथिली, बज्जिका, अंगिका या सगळ्या भाषा समजतात. त्यामुळे त्यांच्याच भाषेमध्ये संवाद साधत होतो. झालं असं की तिकडं आपलं सरकार नसल्यामुळे किंवा माझ्या विचारांची माणसं नसल्यामुळे मला माझ्या घरामध्ये 15 दिवसासाठी कुलूप लावून ठेवण्यात आलं होतं. म्हणजे मी ज्या रूम मध्ये राहत होतो त्या रूम मध्ये अन्न जेवढं असेल त्याचा वापर तू कर. या रूम मधनं तू बाहेर पडायचं नाही. गेले बरोबर ऑगस्ट मधून मी निघालो आणि सप्टेंबरला 15 दिवसापर्यंत मला कैद करून ठेवलं होतं. का? जर हा बाहेर निघला तर याच्या बोलण्यामुळे मतं बदलू शकतात. आणि झालंही तसंच. मला त्यांनी बंद करून ठेवलं, पण माझा मोबाईल तर माझ्यापासून घेतला नव्हता ना. सोशल मीडिया तर माझ्यापासून उचलला नव्हता. त्यामुळे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत असतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतो की दादाचा व्हिडिओ का नाही आला, तेव्हा तेव्हा समजून जायचं की आपण अशी सभा करतो आहोत. राष्ट्र निर्माण करणे आणि देशाच्या सीमा समजून घेणे याच्यातला फरक म्हणजेच हिंदुत्व आहे. आज आपण भारत देश म्हणतो, भारत राष्ट्र का नाही म्हणत? राष्ट्राची संकल्पना फार वेगळी आहे. राष्ट्राला सीमा नसते, देशाला सीमा असते. भारताला सीमा आहेत, राष्ट्र अखंड असतो, देश खंडित असतो. भारत हा अखंड राहिलेला नाहीये. बरोबर का नाही? आपला भारत अशी अखंड राहिला आहे का? ज्याच्यासाठी आपल्या सगळ्या पूर्वजांनी, ज्याच्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य तिलक, न जाणे केवढ्या लोकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. प्राणाची आहुती देणं जितकं सोपं तितकं जिवंत राहून मरण यातना सोसणं. प्रत्येक दिवसाला काही ना काही वेगळं तणाव, स्वतःच्या समोर स्वतःच्या मुलाला मरताना बघणं, स्वतःच्या बायकोला आत्महत्या करताना बघणं, स्वतःचं शरीर गमावणं, तरी सुद्धा राष्ट्रासाठी जगणं फार अवघड असतं. त्यांनी स्वप्न पाहिलं होतं का की 1947ला आपल्या भारत देशाचे तुकडे होऊन जातील? त्यांनी विचारही केला नसेल की 14 ऑगस्टच्या रात्रीमध्ये अचानकपणे लाहोरमध्ये असलेला आशुतोष झाचे हिंदू कुटुंब अचानकपणे स्वतःचं घरदार, अशीच मोठमोठी इमारती सोडून, दुकान सोडून, मुलाचं शिक्षण सोडून, सगळं काही सोडून त्वरित पळावं लागेल. पण पळाले नसते, पळाले गर्दन बाजूला झाली असते. अगदी आता 75 वर्षाचा कालखंड गेलेला आहे. तुमच्या शरीराचा एखादा शरीरचा भाग तोडला गेला, हात कापला गेला, पाय कापला गेला तर त्या शरीराला शरीर नाही विकलांग म्हटलं जातं. आज माझ्या भारत मातेच्या देहाचे वारंवार तुकडे केले जातात. ती पीडा, तो त्रास डोळ्याने दिसतोय की पाकिस्तान निघाला, अफगाणिस्तान निघाला, हे सगळे राष्ट्र तोडले जात आहेत. आपण काय करतोय? एक युवा म्हणून आमच्या मनामध्ये किती विचार आहे, देश म्हणून आम्ही आमच्यासाठी किती जगतो आहे. अनेकांना वाटतं की हे काय सारखं देश धर्म या गोष्टी कधी महत्वाच्या नसतात. असतात. ज्यावेळेस स्वतःच्या घरामध्ये आपल्या आई बहिणींना अब्रू लुटले जातात,
ज्यावेळेस तो वार तुमच्या घरातल्या माणसाला सोसावा लागतो, त्यावेळेस राष्ट्र महत्वाचा असतो, त्यावेळेस धर्म महत्वाचा असतो. कारण की जो माणूस स्वतःच्या धर्माला विसरतो त्याच्या जगण्याला अर्थ राहणार का? अहो, कुत्र्याला सुद्धा धर्म असतो, ज्याला गुणधर्म म्हणतात. वनस्पतीला सुद्धा धर्म असतो, मग माणसाला धर्म नसणार? सेक्युलर लोकांचं एक म्हणणं असतं, आम्ही धर्मविहीन आहोत. धर्मविहीन असणे म्हणजेच स्त्रियाकडे स्त्रियत्व नाही आणि पुरुषाकडे पुरुषत्व नाही. मुळात यांना धर्म म्हणजे काय तोच कळाला नाही तर समजणार कसं? आणि या सगळ्या तुडलेल्या मोडलेल्या जेवढा छोटा मोठा आता आपल्याकडे उरलेला भाग आहे ना, त्या उरलेल्या भागाला आपण आता आपली भारत माता म्हणतोय. का आपण पाकिस्तान जिंदाबाद म्हणत नाही? का आता आपण बांगलादेश जिंदाबाद म्हणत नाही? का अफगाणिस्तानचे नारे आपण लावत नाही? का म्हणत नाही की नेपाळ जिंदाबाद? का म्हणत नाही? हिंदू नाहीये तिथे. कळलं? तुमच्या घरामध्ये तुमचा बाप जिवंत आहे, तोपर्यंत कर्ता पुरुष तुमचा बाप. ज्या दिवशी तुमचा बाप मेला त्या दिवशी तुमचं डोक्यावरचा छप्पर संपला, त्या दिवशी त्या घरातली माणसं संपली. तो घर नसून एक प्रकारचा फक्त आणि फक्त माती भिंत यांची रचलेली बनावट उरते. ज्या दिवशी ज्या गल्लीतनं, ज्या भागातनं, ज्या जिल्ह्यातनं, राज्यातनं, देशातनं हिंदू संपला, ती भारत माता संपली. म्हणूनच बांगलादेश, पाकिस्तान एक एक अंग आपल्याकडून लचकेने तोडले गेलेलं आहे. आणि हे कसं तोडलं गेलेलं आहे? तुमच्या डोक्यावरती तलवार ठेवून, राजकारण करून आणि मतं मिळवून. मत सगळं काही निर्धारित करत असते. ज्यावेळेस या देशाचे तुकडे करण्यासाठी मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि मुस्लिम लीगने इलेक्शन लढलं, 96% मुसलमानांनी पाकिस्तान निर्माणमध्ये वोट दिलं होतं जिन्नाला. तो जिंकला होता. जिन्ना निजामकडून नव्हता जिंकला, हैदराबादकडून जिंकला नव्हता, तो मुंबईतनं जिंकला होता. उत्तर प्रदेशच्या गल्लीमध्ये अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये मतं मिळाली होती त्यांना. हे सगळेच्या सगळे सगळी जागा ते जिंकले. त्यावेळेस 1500 पेक्षा जास्त सीटं होती आणि ह्यांच्यासाठी 30% राखीव होती. म्हणजे 1500 सीटांपैकी 30% मुसलमान राज्य करणार. एक मत वेगळा गेला आणि त्या एका मतामुळे सरळ पाकिस्तान मोठा राष्ट्र आपल्याकडून गेला. आता आपल्याला वाटतं की या गोष्टीला तर 75 वर्ष झाली, आता याचं काय फरक पडणार आहे? पडणार आहे. आता आपण या मराठा गल्लीमध्ये राहतो आहे. मला आता थोड्या दिवसापूर्वीच कळलं, आलो तेव्हा सांगितलं की आम्ही गणेश उत्सव साजरा करतो. त्या गणेश उत्सवामध्ये अफजल खानाचा आपण फोटो लावला होता, पोट फाडतानाचा. ते पोट फाडतानाचा बॅनर बघितल्यावरती यांच्या पोटातले गोळे उभे राहतात. तरी सांगितलं जातं की हे सगळं काढा. का काढायचं आहे? कुणाच्या भावना दुखावतात? कुणाच्या दुखावतात? आवाज गेला का? सरळ म्हणा, मुसलमानांच्या भावना दुखावल्या जातात. कोण येते? अफजल खान कोण? ह्यांचा बाप लागून गेला. कोण आहे अफजल खान? ज्याने आमच्या आई तुळजाभवानीचं मंदिर तोडलं आहे, तो अफजल खान तुम्हाला प्रिय आहे? ज्या अफजल खानाने आमच्या संभाजी राजांना, अर्थात शिवाजी राजांचे पहिले बंधू संभाजीराजा तोफेच्या तोंडीतून मारून टाकलं, ज्या अफजल खानाने शहाजी राजांना कैद करून पकडलं होतं, ज्या अफजल खानाने तुळजाभवानीचं मंदिरातलं देऊळ फोडून टाकलं होतं, वार केला होता आमच्या आईवरती, बलात्कार केला होता त्या आदिलशाही फौजेनं, तो अफजल खानाच्या तुमच्या भावना जर दुखावत असतील तर अशा भावनांना वारंवार दुखवत चला. आणि हे जर तुम्हाला रोखायचं असेल, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सारखं राष्ट्र आपल्या गल्ली गल्लीत निर्माण करायचं नसेल तर स्वतःची मतं आणि त्याची किंमत आधीच ठरवा. की उद्या जर तुम्हाला तुमच्या धर्माचा विचार करायचा असेल, उद्या जर डोक्यावरती लावलेला कुंकू पुसण्यासाठी तुम्हाला सांगितलं, तुमच्या गाडीत वाजलेल्या जय श्रीरामच्या नाऱ्यामधून कुणाच्या तरी भावना दुखावतायत आणि कोणीतरी गाडीच्या बाहेर येऊन म्हणतंय की जय श्रीराम नाही, अल्लाहू अकबर बोलने का, ये हमारा हैदराबाद है, ये हमारा कर्नाटक है. ठणकावून सांगा त्यांना, कर्नाटका हिंदूवाद्यांचा आहे. कर्नाटकात नव्हे, संपूर्ण भारत हिंदुत्ववाद्यांचा आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं असं शिक्षणामध्ये मूर्ख बनवण्यात आलं की कधीच तुम्हाला कोणी सांगितलं नाही की कर्नाटकाचा विचार केला तर पहिलं नाव कुणाचं काढता? पहिलं नाव काढता मैसूर का शेर, मैसूर का राजा. काय लायकी होती त्या टिप्याची? कोण टिप्या? ज्यावेळेस गणतंत्र दिवसाच्या वेळेस आमची प्रभात फेरी चालते, ज्यावेळेस राजपथवरती आमचे सगळे शोभायात्रा काढतात, प्रत्येक राज्य स्वतःचं अस्तित्व सांगत असतो, त्यावेळेस कर्नाटक सरकार उघाड सांगतोय, काँग्रेस सरकार त्यांनी टिप्याला तिकडं प्रेझेंट केलं, टिपू सुलतानला तिकडं आणलं. कोण होता टिपू सुलतान? ज्याने मालाबार मध्ये हिंदूंची कत्तली केल्या, ज्याच्या तलवारीवरती उघडपणे लिहिलेलं आहे की या अल्लाह इस तलवार की चमक
काफिरों के रक्त से सने हुए खून से निकलती है। मुझे इतना ताकत देना कि इस धरती पर जीवित रहने वाले प्रत्येक काफिर को मुसलमान बना दूं। त्या टिप्याचा गुणगान, ज्या टिप्याने आमच्या अंजनेय अर्थात बजरंगबलीचं मंदिर तोडलं आणि सरळ जामा मस्जिद बनवली। मंदिर तोडल्यानंतर हे सरळ सरळ काय करतात, त्या मंदिरातले अवशेष घेतात आणि त्या अवशेषांना पायऱ्यांमध्ये सजवतात। एकटाच टिप्या नव्हे, त्याला दक्षिणचा औरंग्या म्हटलं जातं, कारण की औरंग्याने सुद्धा हेच केलं। दिल्लीच्या जामा मस्जिदच्या पायऱ्यांमध्ये हिंदूंच्या देवी देवतांच्या तोडलेल्या मंदिराच्या मूर्त्या त्या पायऱ्यांमध्ये सजवल्या। का सजवलं असेल? छान दिसत आहेत म्हणून, सोन्याच्या मूर्त्या आहेत म्हणून। शंकर, विष्णू, महादेव जेवढे तुमच्याकडे डोक्यामध्ये देव येतात, प्रत्येक देवाची मूर्ती आहे, सोन्याची आहे, त्याची किंमत सुद्धा आहे, पण तरीही त्याला तोडून जर पायऱ्यांमध्ये रचलं जात असेल तर याचं एक मात्र कारण आहे कि जामा मस्जिद में जब भी कोई मुसलमान नमाज पठन करने के लिए जाएगा तो सबसे पहले उसके पैर उसी सीढ़ियों पर पड़ेंगे जिस सीढ़ियों पर हिंदुओं के भगवान को हमने दफनाया है। संस्कृतीवरती आघात असा केला जातो, धर्मावरती आघात असा केला जातो। औरंग्या असो अथवा टिप्या असो, या सगळ्यांनी फक्त आणि फक्त आमचा धर्माचा द्वेषच केला। आणि हे मी नाही सांगत आहे, कधीतरी आपण टिप्याचे पत्र 200 पेक्षा जास्त पत्र आहेत त्याचे, लाईफ ऑफ टिपू सुलतान असं त्याचं पुस्तक आहे, जाऊन कधीतरी वाचा। भारतातल्या लोकांच्या लिहिण्यामध्ये पार्श्वभूमी ताकद नव्हती, त्यामुळे कधी इटलीच्या माणसांनी, कधी जर्मनीच्या माणसांनी, कधी इंग्रजीमध्ये, कधी फारशीमध्ये सगळे अनुवाद करून लिहिलेले आहेत। पण आम्हाला सांगायला वाचायला वेळ कुठं आहे? आम्हाला सांगण्यात कुठं वाटतं धन्यता की टिपू सुलतान मैसूर का शेर होता, शेर। तो शेर काय त्यांच्यासाठी? कारण की त्यांनी हिंदूंच्या स्त्रियांची अब्रू लुटले, त्यांच्यासाठी तो शेर आहे। टिपू याने आमच्या भारत मातेचे खंड खंड करून टाकले, मंदिर एका पाठीमागे एक मंदिर त्यांनी तोडलेली आहे। इतिहासामध्ये उल्लेख करतात की टिप्या सुलतानने काय केलं, मंदिराला देणगी दिली। त्यांनी 4 युद्ध लढले इंग्रजांसोबत, किती? 4। तिसऱ्या युद्धामध्ये ढिला पडला होता, चौथ्यामध्ये मेला। तिसऱ्या युद्धामध्ये ज्यावेळेस त्याला कळलं की आपण हारणार आहोत, ते एका बाजूला मराठे त्याच्यावरती चाल करून तत्पर आहेत की कधी टिप्याला संपवतो, आणि दुसऱ्या बाजूला इंग्रज त्याच्यावरती चढून आहे। दोन्ही बाजूने शत्रूच आहे। याद राखा, तुमच्या शत्रूला दुसरा शत्रू येऊन मारतो आहे तर तो शत्रू तुमचा मित्र नसतो। वेळ भेटला, प्रसंग भेटला की तो शत्रू तुमच्यावरती चाल करून येणार। गनिमी कामामधून आपण काय शिकलेलो आहे? आणि तेच टिप्याने केलं। 1-2 मंदिराला त्याने अनुदान दिले, पैसे दिले, आणि त्यानंतर गायीच्या कत्तली केल्या। हे सगळं काही आम्हाला बघितल्यानंतर जे पायामध्ये आग निर्माण होते ना, ज्यावेळेस आम्हाला कळतं की गणतंत्र दिवसावरती दिल्लीवरती टिप्याला बघावं लागणार आहे, त्यावेळेस तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही। का? कारण की या टिप्याने आमच्या देशावरती आक्रमण केले आहे। पण आम्ही काय करू शकतो? गणतंत्र दिवसवरती आमचा स्वाभिमान आम्ही कसा टिकवू शकतो? एका बोटाने आमचा माणूस बसला पाहिजे। आता गरज आहे शीर्ष नेतृत्वाची। गटार साफ झालेली आहे का? ते सरपंचाचं काम। नळात पाणी येत आहे का? ते सरपंचाची कामं असतात, काही आमदाराची कामं असतात, काही नगरसेवकाची असतात। खासदाराचं काम फार वेगळं आहे। खासदार तुमच्या प्रत्येक भागातला, जिल्ह्यातला सगळेच्या सगळे विचार पुढे केंद्रात पाठवत असतो। तुमच्या जिल्ह्यामध्ये हिंदुत्ववाद्यांना खोट्या खोट्या केसेसमध्ये जेव्हा अडकवलं जातं आणि त्यांची जिंदगी बर्बाद केली जाते, तेव्हा वाचवायला कोणत्या टिप्याचा वंशज तुम्हाला येऊन वाचवणार नाहीये। तो म्हणणार नाहीये की हम तुमको छुड़ाएंगे, वो तो कहेंगे की और अडकाओ। काल प्रभात फेरी चालत असताना तो ओवेसी काय करत होता? प्रचार करत होता। प्रचार करता करता एक मटन शॉप दिसलं, त्याच्यावरती लिहिलं काय होतं? नाव होतं बघ काहीतरी असेल, अब्दुल फद्दुल जे काय असेल, त्या अब्दुल बीफ मटन शॉप। बीफचा अर्थ आम्हाला कळतो, सुज्ञ आहोत आम्ही। तो म्हटला अब्दुल बीफ शॉप जिंदाबाद, इसी तरह काटते रहो। काय बोलला तो? इसी तरह काटते। वो इशारों में बहुत कुछ कह जाते हैं, आमच्या डोक्यात शिरत नाही की तो काय बोलला, कशासाठी बोलला, कोणत्या संदर्भात बोलला, आणि याच्यावरती आपण काय करू शकतो। ओवेसी का निवडून येतो? किती जणांना माहिती ओवेसी का निवडून येतो? भाग्यनगरमधून, तिकडनं, सगळीकडनं का निवडून येत असं तुम्हाला वाटतं? डेव्हलपमेंट केली आहे? कुठल्या टक्क्याने डेव्हलपमेंट केली? कधीतरी जाऊन बघा। खायला अन्न नाहीये, माणसं नागडी उडी झोपतायत, घर नाही, दार नाही, काही नाही, तरी सुद्धा ओवेसी जिंकतो। बिहारमध्ये ओवेसीचे 2 सीट आलीच कशी? उत्तर प्रदेशमध्ये ओवेसीची 1 सीट आलीच कशी? 1 सीट जरी आलं तरी का आला? हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा। तो आला
क्योंकि वो अपने ईमान से जीते हैं. आपण डायरेक्ट म्हणतो मुसलमान, ते कधीच म्हणत नाही हिंदू. तो जातीत वाटतो आपल्याला. तू मराठा, तू ब्राह्मण, तू बनिया, तू दलित, तू शोषित, तू महादलित. ते म्हणतात का तू शिया, तू सुन्नी, तू अहमदिया, तू देवबंदी, तू बगदादी? म्हणतात नाही म्हणत. मुसलमान एकच आहे. आणि जे लोक म्हणतात की धर्माच्या आधारावरती मतदान का नाही मागायची? ओवेसी जर 15 मिनिट के लिए पुलिस हटा दो, हम हिंदुओं को बता देंगे की तुम्हारी औकात क्या है, तेव्हा वाचवण्याला आम्हाला कोण येणार आहे? तो तर उघडपणे म्हणतो की जिस दिन योगी मोदी चला जाएगा उस दिन तुम्हें बचाने के लिए कौन आएगा. त्यासाठी फौज तयार करतो आहे आम्ही. आम्हाला गरज नाहीये की कोणता नेता आमच्या सुरक्षितेसाठी येणार आहे. आम्हाला गरज आहे आम्ही गेल्यानंतर सुद्धा आमच्या घराची चूल कोण पेटवून ठेवेल आणि तो माणूस आमचा असेल याची शाश्वती म्हणून हे इलेक्शन्स मध्ये आपल्याला मत करावं लागतं. आपली जी काही मनातले द्वेष असतील, मनात जो काही राग असेल तो बाजूलाच करायचा आहे. मी सांगत नाहीये तुम्हाला कुणाला मत करायचं आहे, तुम्हाला का करायचं आहे इतकंच माझं म्हणणं आहे. आमच्या बाबासाहेबांनी मतदान देताना चुका केल्या, त्यामुळे आम्हालाच आमच्या देवताचं मंदिर बांधण्यासाठी आणि मंदिर मागण्यासाठी भीक मागावं लागलं होतं कोर्टाकडे. 35 वर्षापर्यंत आमचे प्रभू श्री रामचंद्रजी तंबू मध्ये झोपत होते. तंबूत किती जणांनी ती परिस्थिती पाहिली मला माहित नाही, पण आम्ही ती परिस्थिती पाहिलेली आहे. माझ्या वडिलांचा हात धरून 5-6 वर्षाचा असताना ज्यावेळेस त्या अयोध्येमध्ये जात होतो त्यावेळेस आजूबाजूला ओसाड पडलेली अयोध्या वाटत नव्हती की अयोध्या प्रभू श्री रामचंद्रांची आहे. वाटत नव्हते की इथून आमची नर्मदा मैया, इथून आमची यमुना वाहते आहे. वाटत नव्हतं की याच ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रजीने राम राज्य प्रस्थापित केलं होतं. कारण की जो विवादित ढाचा होता त्या विवादित ढाच्याच्या पाठीमागे प्रभू श्री रामचंद्रांना टेंट मध्ये ठेवलं होतं. वर्षात एक दिवस, किती? एक दिवस फक्त आणि फक्त एक दिवस प्रभू श्री रामचंद्रजींचे कपडे बदलण्याची परवानगी होती. पाऊस पडतोय, अंगावरचे कपडे खाली पडतायत. अहो प्रभू श्री रामचंद्रांच्या अंगावरचे खाली पडलेले कपडे बघूनही हिंदूंच्या भावना जर दुखावत नसेल तर आपण हिंदू आहोत का हा प्रश्न स्वतःला विचारावा एखाद्याला. की पावसाळ्यामध्ये पडलेल्या पाण्यामधून ज्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र चिखलामध्ये होते, माता सीता, लक्ष्मण भैया, हनुमानजी ह्यांच्या सगळ्यांच्या मूर्ती ज्यावेळेस चिखलामध्ये लोळत असायचे आणि पोलीस तिकडून आम्हाला ठणकावून सांगायचे की आगे मत बढ़ना, आगे मत बढ़ना, नहीं तो विवाद हो जाएगा. का घाबरत होते. सावरकर चित्रपटामध्ये गांधी म्हणतो की आप माइनॉरिटी का डर नहीं समजते, म्हणतो का नाही? सावरकर म्हणतात आप 800 वर्ष से गुलामगिरी में जी रहे हिंदुओं का दर्द नहीं समजते. गांधी हिंदूंनी हे सगळं दुःख पाहिलेलं आहे, हिंदूंनी सगळं सोचलेलं आहे. त्या अयोध्येमध्ये ज्यावेळेस आम्हाला प्रभू श्री रामचंद्राकडे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागत होते, ज्यावेळेस कपडे बदलण्यासाठी पोलिसांकडे भीक मागावं लागत होतं आणि समाजवादी पार्टी आमच्या वती नाचत होती आणि आमच्या लोकांवरती बंदुकीने गोळ्या झाडत होती आणि आमच्या बापजाद्यांच्या छातण्यावरती गोळ्या टाकत होती ना, त्यावेळेस संकल्प होता की एक दिन अवश्य ऐसा आएगा जिस दिन हम कहेंगे कि अब आ गया है राम राज्य. आणि आखिरकार तो दिवस उजाडला ना. 22 जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रजींच्या भव्य मंदिरामध्ये आम्ही रामललाचं दर्शन घेतलं, प्रस्थापित केलं आणि त्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मस्तिष्कावरती, डोक्यावरती जो सूर्य तिलक होता ते सूर्य तिलक प्रत्येक हिंदूच्या अंगावरती पडला आणि सांगितलं की राम आए हैं और हमने अंगना भी सजाया है. ही ताकद एका दिवसात निर्माण नाही झालेली, 2 दिवसात निर्माण नाही झालेली. उत्तर प्रदेशच्या गलियाऱ्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. हेही पाहिलेलं आहे की शेजारी मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये घंटी आहे, त्या घंट्याला पोलीस आपल्या हाताने असे बांधून ठेवत. का पकडलं असेल? कारण की अगदी 100 मीटरच्या अंतरावरती त्या मंदिराच्या पाठीमागं एक भव्य दिव्य मस्जिद होती. वार्याने चुकून ती घंटा वाजू नये और वो नमाज पढ़ रहे उनके नमाज में दखल अंदाजी ना हो, इसलिए समाजवादी पार्टी के नेता आमच्या हिंदू पोलिसांना दोन्ही हात असं धर करायचे आणि त्या घंट्याला धरून ठेवायचे. हे शिक्षा नव्हती तर काय होतं? अतिक अहमद सारखे आतंकवादी कधीही येत होते आणि सरळ सरळ आमच्या घरातल्या स्त्रियांना उचलून नेलं जात होतं. सरळ सरळ सगळी दुकानं तोडली जात होती, घर लुटलं जात होतं. तुमचं एक मत फार काही बदल करू शकतो. आजची अयोध्या एकदा जाऊन बघा, रामराज्य कसं असतं त्याचं उदाहरण दिसेल. अयोध्येत काय बदल झाला एकदा जाऊन तुम्ही स्वतःच्या नजरेने बघा.
आणि डेव्हलपमेंट हा सगळा विकास या सगळ्या गोष्टी होतातच, होणारच. हे इलेक्शन अस्तित्वाची लढाईची इलेक्शन आहे. यापूर्वी कधीच इलेक्शनच्या नावावरती कधीच लोकांना सांगत नाही की तुम्ही मत द्यायला निघा, पण सांगावं लागतंय. का सांगावं लागतंय? कारण की आज काल इलेक्शन झालं आणि कालच्या इलेक्शनचे चित्र बघितल्यावरती डोकं फिरलं होतं आमचं. बुरखा घालून तिकडच्या मुसलमानाच्या बायका एक एक पाठीमागं 4-4 वेळा मतं देऊन जात आहेत. व्हिडिओ आलेत सगळेच. आणि आमचे हिंदू घरातनं बाहेर पडत नाही का? ऊन जास्त आहे, अचानकपणे पाऊस पडला, अचानकपणे थंडी वाढली. ज्या दिवशी तुमच्या घरातली मुलगी अचानकपणे असे फोटो लावले आणि हार लावले जातील, त्या बापाला जाऊन विचारा. काँग्रेसचा पाळीव होता, काँग्रेसचा पार्षद होता, काय केलं? गृहमंत्र्यांच्या मुखातून आवाज काय आला? वो आदमी पागल हो गया, कुछ भी बोल रहा है, लव जिहाद जैसा कुछ होता ही नहीं है. त्या बापाचं काय चुकलं होतं? तो तर आयुष्यभर होता ना काँग्रेसचा पाळीव, पूर्णपणे पार्टीसाठी ईमानदार. जो कांग्रेस अपने पार्टी के लोगों की नहीं हो सकती, वो आपके परिवार की क्या होगी? आपकी बात तो छोड़ ही दो. तुम्हारे बच्चों के सर पर फिरने वाले, तलवार के हाथ पकड़ने वाले लोगों के नाम कांग्रेस के लिस्ट में होते. इस बात को मत भूलो. कधीच कोणत्याही काँग्रेसच्या अधिकाऱ्याने कधीच या देशावरती झालेल्या हिंदूंच्या अत्याचाराला तुमच्या समोर सांगण्याची हिंमत केलीच नाहीये. कारण की त्यांना माहिती आहे की त्यांच्यासाठी 30% वाले का महत्वाचे आहेत. त्यांची मतं विभागली जात नाही. हे म्हणतात की मोदी ने हमको घर दिया, मोदी ने हमको शौचालय दिया, मोदी ने हमको पानी दिया, मोदी ने हमको राशन दिया, लाडली बहना योजना दिया, पैसे दिए, सब कुछ देंगे, वोट हम देंगे काँग्रेस को. माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन बघा, शेकडो व्हिडिओ मी टाकलेला आहे. 19 वर्षाचं पिल्लू म्हणतंय, 20 वर्षाचं पिल्लू म्हणतंय की हमारी सरकार आने तो राम मंदिर को तोड़कर आपकी बाबरी मस्जिद को वापस बनवाएगी. ही हिम्मत कुठून येते? हे सांगण्याचं, हे दाखवण्याचं हिम्मत का नाही होते? आम्हाला काय तलवार घेऊन लढायचं आहे? नाही. फक्त आपल्या घरात निघायचं आहे, योग्य व्यक्तीला मत द्यायचं आहे. उद्या जर माझ्यावरती संकट आलं तर माझ्यासाठी कोण येईल हा विचार करून, माझ्या घरामध्ये जर माझ्या घराच्या बाहेर अचानकपणे 100 जण येऊन उभं राहिले तर माझ्या मदतीसाठी माझे आसपासची पोरं येतील आणि त्यांच्यावरती ज्यावेळेस त्यांच्यावरती उलटून FIR केला जाईल तर त्या FIR ला आमचं आयुष्य बर्बाद होण्यापासून रोखायला तो माणूस कामाला घेणार आहे. मागच्याच महिन्यामध्ये घटना घडली, दुकानामध्ये, स्वतःच्याच दुकानामध्ये हनुमान चालीसा वाजवत होता म्हणून तुडवला होता. पाहिलं का नाही? जाऊन बघा, त्याच्यावरतीच केस केली. का? स्वतःच्या दुकानात हनुमान चालीसा वाजवायचं नाही. का म्हणायचं? का वाजवायचं नाही? संध्याकाळचा त्यांची नमाज होते, तुम्ही आरती करायचं नाही. 4 पोरं रस्त्याने चाललेले आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या, ते दुकानात शिरतात, मारतात, तुडवतात तुम्हाला. FIR त्यांच्यावर नाही, तुमच्यावरती होते. घरं त्यांची तुटत नाही, तुमची तोडली जाते, दुकान तुमचं बंद केलं जातं. आम्ही वारंवार सांगत असतो की या सगळ्या गल्लींमध्ये एक मुसलमान येऊन राहिला सुखानं नांदल का नाही? हिंदू कधीच कुणाच्या समोर जाऊन त्याला तुडवायची, त्यांना संपवण्याची भाषा करत नाही. पण या 10 हिरव्या ध्वजामध्ये एक भगवा राहील का? जर ज्यांना वाटतं राहील त्यांनी माझ्यासोबत एकदाच सिल्लीगुडीला जाऊन बघा, मी तिकडे बॅन थांबलो. कदाचित मला वाटतं की या वयामध्ये पहिल्यांदाच कुठला मुलगा आता या स्वतंत्र काळामध्ये बॅन झालेला असेल. परिस्थिती बेताची बिकट आहे. एअरपोर्टवरून काल उतरल्यानंतर ज्यावेळेस माझे मित्र सवंगडी सगळे बाहेर आले त्यावेळेस मला अचानकपणे व्हिडिओ दिसला आणि तो मुलगा धावत आला. त्या मुलीच्या पोटामध्ये एका पाठीमागे एक वार करत होता. हात थरथरले नसेल त्याचे, घाबरला नसेल की हे केल्यानंतर काय होणार आहे. त्याच्या मनातली भीती पूर्णपणे संपून गेलेली आहे. लहानपणापासून जो द्वेष त्याच्या मनामध्ये भिनवला गेलेला आहे, ते द्वेष केलेला प्रत्येक वार वरती समजतोय, दिसतोय की एक एक वार ज्यावेळेस होता. आपण जर म्हणतो की बीजेपीच्या एखाद्या माणसावरती झाला तर तो प्रोपगेंडा करत असेल. आता तर काँग्रेसच्या माणसावरती झालाय, तो कुठला प्रोपगेंडा करत होता? का त्याला बीजेपी कडून खासदारकीचं पद पाहिजे होतं? लव जिहाद होतोय. ज्यांना विश्वास नसेल अशा मुलींची तुमची भेट करून देईल, जे नॅशनल लेवलच्या शूटर्स आहेत, ऑलिम्पिक खेळाडू आहेत, RJ आहेत, रेडिओ जॉकी आहेत, उच्च शिक्षित आहेत, इंजिनियर आहेत, IT कंपनीमध्ये काम करणार आहेत. नावं बदलली, प्रेम केलं आणि काही काळानंतर नाव कळलं अतिक आहे, अब्दुल आहे, रशीद आहे. ही नावं कुठून येतात? हे आयडेंटिटी लपून स्वतःला हिंदू प्रिटेंड करून ज्यांनी मुलींना धोका दिला ते लव जिहादच्या शिकारमध्ये अडकतात. आणि याच्या विरुद्ध अशा माणसाला आपण निवडून देऊ
की जो माणूस या सगळ्या घटनेला म्हणेल ऐसा कुछ होताही नाही, आमची मुलगी सुरक्षित राहील का, बहीण सुरक्षित राहील का? मला नाही माहिती किती जण कुठल्या मनाने कुठल्या विचाराने इथं बसलेला आहात. जातीचा अभिमान असावा. लोक आमच्या बिहारमध्ये तर मूर्खता बाजार भरलेला आहे. जातीच्या नावावरती एकमेकांवरती चाल करून जायला तयार झालेली आहे. तिथंही आमचा प्रयास चालूच आहे. सगळं काही करतोच आहे आणि परिस्थिती हळूहळू बदलतीये. त्यांच्या मनामध्ये धर्मप्रेम जागृत करतोय. पण आज तुम्ही नाही जागृत झालात तर कदाचित येणारा काळ तुमच्यासाठी धोक्याचा असू शकतो, धोकादायक असू शकतो. सोशल मीडियावरती ज्यावेळेस आम्ही काम करत असतो त्यावेळेस एक गोष्ट ऑब्झर्वेशन मध्ये येते की ग्राउंड रिपोर्टिंगला अशा पद्धतीने मर्डर केले जातात आणि सोशल मीडियावरती या लोकांना क्लीन चिट देणारे सुद्धा लॉबी काम करते. तुमच्या कर्नाटकामध्येच एक माणूस राहतो मोहम्मद जुबेर नावाचा, जो ट्विटरवरती 24 तास हिंदूंना मारण्याची, हिंदूंना संपवण्याची, आमच्यासारख्या बोलणाऱ्या माणसांची अर्ध क्लिप कट करतो आणि सोशल मीडियावरती ट्विटरला टाकतो, पोलिसांना टॅग करतो. दुसऱ्या क्षणाला पोलीस आमच्यावरती ऍक्शन घेतात, तिसऱ्या क्षणाला जेलमध्ये टाकले जातात. याचं जिथं जागतं उदाहरण आहे कन्हैयाला राजस्थानमध्ये, महाराष्ट्रामध्ये उमेश कोल्हे आणि बीजेपीची प्रवक्ता नुपूर शर्मा स्वतःच्या घरातून बाहेर पडू शकत नाही. हे भाईचारा, ही अभिव्यक्तीची स्वतंत्रता, हे सगळं काही धोतांड आहे. पुण्यामध्ये येऊन जर इकडचे एक मुसलमान शर्जील उस्मान सारखी माणसं हे सांगून जातात की हिंदूंची डोकं सडकी आहेत, त्याच्यावरती कोणती कारवाई नाहीये. उमर खालिद भारत देशाला तुकडे करण्याची भाषा करतो आहे. ज्यावेळेस सीए आणि एनआरसी या गोष्टींच्या विरोधामध्ये ते उभे राहिले होते, जोपर्यंत सीए आणि एनआरसी यांचे ड्राफ्ट सुद्धा नव्हते आले, केंद्राने आतापर्यंत नियम सुद्धा जाहीर नव्हते केले, फक्त एवढंच सांगितलं होतं तो अफगाणिस्तान एक काळी आपला होता, पाकिस्तान तोही आपला होता, शेजारी बांगलादेश तोही आपला. एकंदरीत 0.23% हिंदू जिवंत आहेत. ते हिंदू बौद्ध, सीख, ईसाई, फारसी जर चुकून माकून जिवंत असतील तर त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाईल. आणि जे बांगलादेशी घुसपेटी आहेत, जे 1971च्या विभाजनच्या वेळेस बांगलादेशमधून येत आहेत, इकडे राहत आहेत, स्वतःची आयडी बनवतायत आणि इकडं मुसलमान असून सुद्धा हिंदू नावाने जगतायत, हे सगळेच्या सगळे इलिगल इमिग्रेंट्स पुन्हा पाठवले जातील. हिंदू ज्यांना प्रताडित केलं जातं ते भारतात आले तर भारतातल्या मुसलमानांना चालणार नाही. पण जे भारतामध्ये येऊन बॉम्ब ब्लास्ट करतात, भारतामध्ये बेंगलुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये उडवलं जातात, जे भारतामध्ये येऊन ताज हॉटेलवरती बॉम्ब ब्लास्ट करतात, त्यांचा जर पुन्हा त्यांना देशात पाठवायचा असेल तर त्याच्यासाठी ते विरोध करतात. उनके लिए आतंकवादी भी भाई होते हैं, उनके लिए तुम्हारा भाई भी अपना नहीं होता, इस बात को मत. त्यांच्यासाठी हमास सुद्धा त्यांचाच आहे, त्यांच्यासाठी फिलिस्तीन सुद्धा त्यांचाच आहे. त्यांना फरक पडत नाही की 1961च्या युद्धामध्ये इस्रायलने तुम्हाला समर्थन दिलं होतं, 65च्या युद्धामध्ये इस्रायलने तुम्हाला समर्थन दिलं होतं, 71, 75, 98, 99, 2000 वाटेल त्या युद्धामध्ये तुम्हाला इस्रायलने समर्थन दिलं होतं. तो मित्र राष्ट्र चालणार नाही. पण वो नमाज पढ़ते हैं, हम भी पढ़ते हैं, इस इबादत से हम लोग भाई भाई होते हैं. इसीलिए वो उनके समर्थन में यहाँ पर रैलियां निकालकर हमास के आतंकवादी संगठन है वो, त्या आतंकवादी संघटनासाठी ते फंड जमा करतात. म्हणजे फंड जमा करणाऱ्या माणसांना पैसे द्यायचं काम कोण करतं? पीएफआय संघटना. देशामध्ये आतंकवादी जेवढे येतात त्यांना सुद्धा वकील मिळतो आणि त्या वकिलांचा खर्च उचलते पीएफआय संघटना, मुसलमान संघटना. देशामध्ये वक्फ बोर्ड आहे. येणारा काळ मी वचन देऊन जातो आहे, कारण की आम्हाला माहिती आहे की पुढची परिस्थिती पुढच्या 5 वर्षामध्ये जर बदलली आणि आम्ही ज्या सारखं म्हणतो ना 400 पार 4 कारण आहे, असंच नाही सांगत 400 पार. या देशामध्ये 3 लोकांकडे म्हणजे 3 संस्थांकडे सगळ्यात जास्त जमीन असते. पहिली रेल्वे, दुसरी आर्मी, तिसरी कोण माहितीये का? तुमचं घर वक्फ बोर्डच्या अंडरमध्ये, तुमचं गाव वक्फ बोर्डच्या अंडरमध्ये. काही करावं लागणार नाही. उद्या जर तुमची पूर्ण बिल्डिंग सांगितली गेली की वक्फ अल्लाह के नाम पर दिया हुआ दान, ये बिल्डिंग उसके अंडर में आती है, काय करायचं? कोर्टात जायचं. कोणत्या? सुप्रीम कोर्टात जा, हायकोर्टात नाही. त्यांच्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे. त्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या त्यांच्या कोर्टामध्ये जायचं, त्यांचे ज्युरीज बसलेले असतील, त्यांच्या वकिलांचे असतील, त्यांच्या समोर म्हणायचं की तुम्हारे भाईजान ने हमारे जमीन को हडपा है, ते तुमचे केस लढतील. 10 वर्ष चालेल, 15 वर्ष चालेल. त्यानंतर म्हणेल की ही जमीन अल्लाच्या नावावरती दान झालेली आहे. गुगलला जाऊन चेक करा भारताचं एकूण क्षेत्रफळ किती आहे आणि मुसलमानांच्या त्या वक्फ बोर्डच्या संस्थेकडे एकूण किती जमीन आहे. 90% लुटलं त्यांनी, 90% घेतलं तुमच्याकडनं.
आपल्याकडे काय राहिलेलं आहे? आपल्याला वाटतं आम्ही 6 लाखाला गुंठा घेतला, 10 लाखाला गुंठा झाला, आम्ही गुंठे मंत्री झालो. कधीही त्याच्यावरती चादर टाकून तिकडे फेन्सिंग टाकून सरळ टाकलं जाऊ शकतं की हे वक्फ बोर्डची संपत्ती आहे. वचन देतो येणारा पुढचा टर्म असेल त्या टर्म मध्ये जसं राम मंदिराचा मुद्दा कटला गेला, जसं 370 हटवलं गेलं, सीए लागू झाला, एनआरसी पुढच्या टर्म मध्ये लागू होणार. पुढच्या टर्म मध्ये 370 वरती अजून कडक नियम तयार केला जाणार. त्याच्याच बाजूला पीओके आहे, तो सुद्धा येण्याची शक्यता पूर्णपणे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं वक्फ बोर्ड पूर्णपणे संपवला जाईल ज्या दिवशी या देशामध्ये यूसीसी अर्थातच युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याचा विरोध करण्यासाठी पहिल्या पायावरती उभे आहे ती माणसं हे तुरंत येतील का? यूसीसी आलं तर समान नागरिक कायदा येईल. समान नागरिक